आम्ही पक्षाला काही मागितलंही नाही, नेत्यांकडेही कसल्या गोष्टीचा कधी हट्टही केला नाही आणि भविष्यातही आम्हाला काही काही महत्वाकांक्षा आहे म्हणून आम्ही पक्षप्रवेश तिकडे करतोय, लालचे पोटी आमिषा पोटी. नमस्कार, दिव्य लोकभूमी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब ते मंत्री पंकजाताई मुंडे यांच्याशी एकनिष्ठ असणारे बोडोनी तालुक्याचा ज्यांनी बालेकिल्ला सांभाळला असे राजाभाऊ अण्णा मुंडे व त्यांचेच पुत्र बाबरी मुंडे जे आहेत त्यांना आता भाजपला सोडचिठ्ठी देत आहेत. म्हणजे मंत्री पंकजाताई मुंडे यांना ते सोडचिठ्ठी देत आहेत. आता सोडचिठ्ठी देण्याचं कारण काय ते आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. काय सांगाल, तुम्ही मंत्री पंकजाताई मुंडेशी एकनिष्ठ होतात, अचानक तुम्ही पक्ष सोडताय, ताईला सोडताय, काय सांगाल? अचानक सोडतोय हे तुम्हाला आज वाटतंय आणि हे मी सोडतोय नाही, काही काही लोकांनी राजकारण सोडून दिलंय. काही लोकांनी त्यांचे मन मारून आज घरात बसलीत ती लोक की ज्यांनी मुंडे साहेबापासून तर कालपर्यंतही या ठिकाणी असे लोकांची कामं करणे, पक्षासाठी रात्रंदिवस निस्वार्थपणे कष्ट घेणे. त्याच्यामुळं ह्याचा अभ्यास आता ज्यांनी त्यांनी केला पाहिजे की कोण का पक्ष सोडतायत ते. कारण की आजपर्यंत आम्ही पक्षाला काही मागितलंही नाही, नेत्यांकडेही कसल्या गोष्टीचा कधी हट्टही केला नाही आणि भविष्यातही आम्हाला काही काही महत्वाकांक्षा आहे म्हणून आम्ही पक्षप्रवेश तिकडे करतोय, लालचे पोटी आमिषा पोटी, हे असंही काही नाही. एकीकडे जर पाहायला गेलं तर भाजप पक्ष महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये एक नंबरला आहे असं मानलं जातं. पण तुम्ही तर भाजप पक्षाला सोडताय, राष्ट्रवादी प्रवेश करताय, काय नेमकं कारण? भारतीय जनता पार्टी पक्ष हा देशात नव्हे जगात सगळ्यात मोठा सदस्य संख्या असलेला पक्ष आहे आणि 100% ते स्त्रीवार सत्य आहे. परंतु जिथून भारतीय जनता पार्टी या महाराष्ट्रात तो जिथं भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला म्हणून बीड जिल्हा महाराष्ट्रात ओळखला जायचा, तो काय असा सहजासहजी नाही उभा राहील. त्या पाठीमागे जे मुंडे साहेबासोबत काम करणारी जी लोक होती त्यांचं ते रात्रंदिवस केलेल्या कष्टाचं चीज आहे आणि ते रात्रंदिवस तळमळीने जे कमवलेलं असतं ते कुणीतरी आपल्या डोळ्यात देखत जर हिरवून घेत असेल तर ते कुणीही सहन करू शकत नाही, म्हणून हा निर्णय झाला. आता एकंदर जर पाहायला गेलं तर डोंगर पट्ट्यातील जे कार्यकर्ते आहेत ते पंकजाताईला देखील मानतात, मुंडे साहेबाला तर मानतात, पण पंकजाताईला सुद्धा मानतात. पण तुम्ही पक्ष प्रवेश करताय, मग पक्ष प्रवेश करत असताना त्यांचं काही तुम्हाला प्रवेश करण्यासाठी किंवा न करण्यासाठी काही त्यांचा अनुभव? आतापर्यंत माझंच म्हणून नाही, असं काही वैयक्तिक घेऊ नका, मलाच म्हणून नाही, आत्तापर्यंत ज्यांनी कोणी भारतीय जनता पार्टी कधी सोडली असेल किंवा कोणी नाराज झाला असेल, इव्हन राजकारणातून कोणी संन्यास घेतला असेल तरी त्या बाबतीत कधी तसं घडलं नाही, तर आपल्या बाबतीत तसं का घडावं हेच मी तुम्हाला विचारतो. एक आधुनिक प्रश्न तुम्हाला विचारतो मी. तुम्ही ज्या विधानसभेला प्रकाशदादांच्या विरोधात उभा राहिलात त्याच दादांच्या नेतृत्वात तुम्ही पक्ष प्रवेश करताय, तर त्याचं काय काय सांगाल? आजपर्यंत प्रामाणिकपणे मग उभा राहू नाही राहू, कालच एकदा उभा राहिलो मी विधानसभेला. म्हणजे मी निवडणुकीला त्यांच्या विरोधात उभा राहू नाही राहू, माझे वडील तर कधी कुठली निवडणूक लढवलीच नाही, तरीही पक्षाचा उमेदवार, साहेबांनी दिलेला उमेदवार, पंकजाताईंनी दिलेला उमेदवार म्हणजे आपणच उमेदवार, या पद्धतीनं त्या तन मन धनाने त्या प्रामाणिकपणे आपण काम केल्यामुळं ते साहजिक तुमच्या मनात प्रश्न निर्माण होतो की तुमचं एवढं कट्टर विरोध होता, तुमचं काय तुमच्या दोघांच्या मधून विस्तू जात नव्हता. परंतु ती राजकीय दुश्मनी असल्यासारखी जरी म्हणलं तरी वावगं ठरणार नाही, कारण की त्या पद्धतीने प्रामाणिकपणे आणि त्या तीव्रतेने तनमनधनाने आपण प्रामाणिकपणे काम करत होतो, म्हणून तेही आपल्याला विरोध करायचे आणि ते साहजिक आपण त्यांना जे देऊ, समोरच्या व्यक्तीला चांगलं देऊ वाईट देऊ, ते आपल्याला देण्याचा प्रयत्न करणारच. आणि आजपर्यंत आम्ही त्यांच्या विरोधात काम केलं, त्यांनी आमच्या विरोधात काम केलं, परंतु त्यांच्या विरोधात काम आम्ही केलं म्हणजे आम्ही खूप मोठे व्हावत किंवा होतो अशा अपेक्षा नाही. पक्षाची जबाबदारी म्हणून आणि आपल्या नेत्याप्रती असलेला आपली निष्ठा म्हणून आम्ही आजपर्यंत त्या पद्धतीने काम केलं आणि उद्याही त्यांच्यासोबत आता काम करतोय, तर त्यांच्यासोबतही त्याच पद्धतीने आम्ही या ठिकाणी काम करणार आणि त्याच प्रामाणिकतेने, त्याच निष्ठेने, त्याच तनमनधनाने आम्ही त्यांच्यासोबत या ठिकाणी उभा राहणार. एक वेगळा प्रश्न विचारतो तुम्हाला. स्वर्गीय मुंडे साहेबांसोबत तुम्ही लहानपणापासून वावरलात, त्यांच्या सहवासात राहिलात
आणि आता अचानक पक्ष सोडताय. एखादी साहेबाची जुनी आठवण एखादी सांगाल? साहेबांची आठवण म्हणजे शेवटपर्यंत साहेबासोबत मी म्हणा ना की साहेब काय असतं व्यक्ती का, साहेब म्हणजे देवासारखे होते. देवाचा एक जन्म असतो, एक आपण म्हणतो ना कृष्णाचा जन्म झाला ह्याच्यासाठी, कंस मला मारण्यासाठी बादशाचं नाव घेऊन जन्म झाला, की बहिणीच्या पोटीच कृष्ण जन्माला आणि कंसाचा वध करायचा तर म्हणून तसा जन्म. तशा पोटी साहेब एक देव माणूस आहे. आणि कधीही माणूस जन्म घेताना त्यांना एक दैवी शक्ती होती आणि ती त्यांनी कायमपणे त्याच्यातून, तरीही कितीही सत्ता कितीही मोठं नाव असलं तरी सर्वसामान्य लोकांप्रती असलेली त्यांची भावना, सर्वसामान्य लोकांप्रती असलेली त्यांची किंमत, त्यांच्या कष्टाची जाणीव, त्यांच्या प्रश्नाची जाणीव, त्यांच्या अडचणीची जाणीव जी साहेबात होती, म्हणून साहेब आज अजरामर झाले. आणि त्या साहेबांचंच नाव पुढे अजरामर राहावं ह्या पद्धतीने आपण काम करत आलो आणि भविष्यातही साहेबांच्या विचारसरणीला अनुसरून आपण या ठिकाणी काम करत राहणार. तुमचा पक्षप्रवेश किती तारखेला आहे? उपस्थिती कोणाकोणाची असणार आहे ते एक थोडक्यात सांगा. पक्षप्रवेश येणाऱ्या 7 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि माजलगाव मतदारसंघाचे आमदार आदरणीय प्रकाशदादा सोळुंके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. सर्वस्वी जबाबदारी या ठिकाणी आदरणीय प्रकाशदादा सोळुंके साहेब यांच्याकडे त्या कार्यक्रमाची अजितदादा यांनी दिलेली. त्या दिवशी आमदार प्रकाशदादा यांनी आम्हाला देवगिरी निवासस्थानी अजितदादा पवार साहेबांसोबत त्या ठिकाणी बैठक घडवली आणि त्या पद्धतीने त्यांनी दोघांनी मिळून जो काही कार्यक्रम ठरवला त्यानुसार आदरणीय दादा हे सगळ्या गोष्टी पाहत आहेत. हे होते आपल्यासोबत बाबरी मुंडे, यांच्याशी आपण चर्चा केली. हे आता येत्या 7 तारखेला पक्षप्रवेश करत आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादा देखील या ठिकाणी येणार आहेत आणि प्रकाशदादांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होणार आहे.